श्री गणेश आणि चंद्राची कथा। प्राचीन काळी एकदा गणपती बाप्पाचा वाढदिवस मोठ्या धामधुमीत साजरा केला जात होता। भव्य भोजनाची व्यवस्था होती आणि बाप्पाने सर्व काही आनंदाने ग्रहण केले। त्याचा पोट अगदी फुगून गोलसर झाले होते। जेवणानंतर बाप्पा आपल्या वाहनावर मुष्कावर स्वार होऊन मंदिराकडे परत जात होता। रात्र होती आणि आकाशात चंद्र तेजस्वीपणे चमकत होता। बाप्पाचे फुगलेले पोट आणि त्याचा लहानसा मूषक पाहून चंद्राला हसू आले। त्याने बाप्पाला उपहासाने हसत म्हटले, अहो गणेश, तुम्ही तर देव, पण तुमचा हा विचित्र अवतार फारच मजेशीर दिसतो। चंद्राच्या या उपहासामुळे गणपती बाप्पा चिडला। त्याने चंद्राला शाप दिला, चंद्रा, तुझ्या या अहंकारामुळे आता तुझा तेजस्वी प्रकाश कमी होईल आणि तुला कोणीही एकदाच पाहिले तर त्यांना दोष लागेल। चंद्राला आपल्या चुकीची जाणीव झाली। तो बाप्पाच्या चरणी लीन होऊन क्षमायाचना करू लागला। बाप्पा दयाळू होता। त्याने चंद्राचा शाप थोडासा शिथिल केला आणि म्हणाला, तुझ्या शापाचा प्रभाव फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशी असेल। त्या दिवशी जो कोणी तुला पाहिल त्याला मिथ्या दोषाला सामोरे जावे लागेल। पण त्या दोषापासून मुक्तीचा उपायही मी सांगतो। जो व्यक्ती दूर्वा, मोदक आणि फुलांनी माझी पूजा करेल त्याचा दोष दूर होईल। यापासून पुढे गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे पाहू नये असे मानले जाते। तसेच गणेश पूजेमध्ये दूर्वा, मोदक आणि फुले यांना विशेष महत्त्व दिले जाते। ही कथा आपल्याला विनम्रता आणि अहंकार सोडून जीवन जगण्याची शिकवण देते। श्री गणेशाय नमः।